न्यूज लाईन, अचूक वेधक. नालंदा कथक नृत्यालय यांच्या वतीने आयोजित नृत्य समर्पण हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात कराड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती सदन टाउन हॉलमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमात कथक तसेच सेमी क्लासिकल नृत्यांचे मनमोहक सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा गुणगौरवही करण्यात आला. लहानग्या कलाकारांनी सादर केलेल्या विविध नृत्य प्रकारांनी उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट आशुतोष भोसले, IBN लोकमतचे कराड प्रतिनिधी विशाल पाटील, तबलावादक जितेंद्र मोरे, हार्मोनियम वादक मधुसूदन शिकरे, सतीश बेडके तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती सदनचे व्यवस्थापक दत्तात्रय तारेकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नृत्य दिग्दर्शिका शीतल कोकाटे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नालंदा कथक नृत्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उत्कृष्ट नृत्याविष्कारामुळे संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले आणि कार्यक्रमाची सांगता टाळ्यांच्या कडकडाट झाली. द न्यूज लाईनसाठी अमोल टकले, कराड. नमस्कार. आज कराड इथं आम्ही नालंदा कथक नृत्यालयाच्या कार्यक्रमासाठी आलेलो आहे. माझं नाव मधुसूदन शिकरे, मी सोलापूरून आलोय. यांचा 10 वर्षापासून गेली 10 वर्ष कथक नृत्याचे क्लासेस, शास्त्रीय नृत्य कथक हे ते घेतात. त्यांचे बरेच विद्यार्थी आता विशारद पण झालेले आहेत. त्या स्वतः पण विशारद आहेत होतील. तर त्या कार्यक्रमात पण सादर झालेला आहे. आता त्यांनी शास्त्रीय आणि सेमी शास्त्रीय म्हणजे उपशास्त्रीय अशा दोन्ही प्रकारचे नृत्य सादर केलेले आहे. ते छान प्रकारे सादर झालेले आहे. माझं नाव शीतल कोकाटे आणि कराडमध्ये गेली 10 वर्ष झालं मी कथक नृत्याचे क्लासेस घेते. म्हणजे शास्त्रीय नृत्य काय असतं ते कदाचित आत्ताच्या काळातल्या लोकांना माहित नाही, पण ते हळूहळू आता डेव्हलप होत चाललेले. गेली 10 वर्ष झालं मी शिकवते. आज माझे विद्यार्थी जवळजवळ 60-70 विद्यार्थी आहेत माझ्याकडे. आणि दरवर्षी आम्ही वर्षभर काय अभ्यास शिकवतो किंवा ह्यातून अजून काय वेगळं शिकता येईल ह्या सगळ्या गोष्टी आम्ही एक वर्षाच्या शेवटी कार्यक्रम एक सादर करतो आणि तो आमचा टाउन हॉलला कराडला असतो. आणि त्यातनं पण ज्या मुली विशेष योग्यता प्राप्त करतात आम्ही त्यांचा गुणगौरव करतोय, जेणेकरून अजून विद्यार्थी तयार व्हावे. त्याच्या अभ्यासक्रमातूनच आमची सर्व मुली शिकतात. त्या पद्धतीने शिक्षण दिलं जातं शास्त्रीय पद्धतीने. शास्त्रीय नृत्याचं. द न्यूज लाईन, अचूक वेधक.